नमस्कार मित्रांनो, जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर खूप छोट्या प्रमाणात सुरुवात करा. कारण छोट्या प्रमाणात सुरुवात केली तर तुमचं भांडवल तुम्हाला जास्त लागणार नाही. दुसरी गोष्ट अशी का जो तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलंय त्या व्यवसायाचं पूर्ण नॉलेज घ्या, त्याची पूर्ण माहिती घ्या. ते सगळं तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे. कारण कामगारांच्या भरवशावर तुम्ही जर तो व्यवसाय करणार असाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. तिसरी गोष्ट, जिथे तो व्यवसाय करणार आहात त्या जागेची पूर्ण माहिती घ्या, तिथला पूर्ण अभ्यास करा. तिथे तुम्हाला किती स्पर्धक आहेत, किती मागणी आहे तुमच्या प्रोडक्टला, याचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच त्या जागेची निवड करा. मित्रांनो, 3 वर्ष झाली मी बँगलोरमध्ये छोटासा व्यवसाय करत असल्यामुळे मला काही तिथे अनुभव आले, काही नॉलेज आलं. ते मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर करेलच. आज फक्त या 3 गोष्टी लक्षात घ्या. पुढच्या 3 गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. थँक्यू. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर खूप छोट्या प्रमाणात सुरुवात करा. कारण छोट्या प्रमाणात सुरुवात केली तर तुमचं भांडवल तुम्हाला जास्त लागणार नाही. दुसरी गोष्ट अशी का जो तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलंय त्या व्यवसायाचं पूर्ण नॉलेज घ्या, त्याची पूर्ण माहिती घ्या. ते सगळं तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे. कारण कामगारांच्या भरवशावर तुम्ही जर तो व्यवसाय करणार असाल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. तिसरी गोष्ट, जिथे तो व्यवसाय करणार आहात त्या जागेची पूर्ण माहिती घ्या, तिथला पूर्ण अभ्यास करा. तिथे तुम्हाला किती स्पर्धक आहेत, किती मागणी आहे तुमच्या प्रोडक्टला, याचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच त्या जागेची निवड करा. मित्रांनो, 3 वर्ष झाली मी बँगलोरमध्ये छोटासा व्यवसाय करत असल्यामुळे मला काही तिथे अनुभव आले, काही नॉलेज आलं. ते मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर करेलच. आज फक्त या 3 गोष्टी लक्षात घ्या. पुढच्या 3 गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. थँक्यू. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. मित्रांनो.